सलाम जय ख्रिस्त सर्व प्रियजनांना. प्रियजनांनो, हा समय परमेश्वराने तुम्हाला मला दिलेला आहे, त्याचा आपण धन्यवाद करूया. त्याची उपकार स्तुती, त्याला आभार आणि त्याच्या नावाचा जय जयकार करत, त्याच्या नावाचा जय घोष करत, त्याच्या चरणाजवळ त्याची स्तुती, त्याची आराधना करत आपण येऊया आणि त्याच्या सुंदरशा वचनाकडे आपण वळूया. प्रियजनांनो, जे आज आपल्याला अत्यंत गरज आहे, ॲज अ ट्रू खरे ख्रिस्ती विश्वास लेकरं म्हणून आपल्याला आज काय करायचं आहे ते आपल्याला परमेश्वराने या त्याच्या जिवंत वचनाच्या द्वारे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. प्रियजना, त्याच्या महाराष्ट्र पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांनी जे मला सांगितलेलं आहे ते मला तुम्हाला शेअर करू इच्छिते. ते म्हणजे आजचं सुंदरसं वचन आहे 2 तिमोथी, दुसरे तिमोथीकरास पत्राचा 2वा अध्याय 24 ते 26. 2nd chapter 24 to 26. दोनच वर्सेस आहे, पण त्या तीनच वर्सेस आहेत. त्याच्यामध्ये इतकं सुंदर घर रहस्य देवापाचं. प्रेजरानो, की ॲज अ ट्रू ख्रिश्चन आपण कशा रीतीनं या जगात जगावं, कशा रीतीनं आपण जगावं. प्रेजरानो, बघा सुंदर वचन आहे. प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांवर सौम्य सौम्य शिकवण्यात निपुण, सहनशील, विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे. कदाचित देव त्यांना सत्याने ज्ञान होण्यासाठी पश्चाताप बुद्धी देईल आणि सैतानाने त्यांना धरून ठेवल्यानंतर ते त्याच्या पाशातून सुटून देवाच्या इच्छेस वश होण्याकरता शुद्धीवर येतील. आमेन. हे आहे वचन आजचं. प्रियजनांनो, आज तुम्ही आणि मी ज्या जगात राहतो, ज्या समाजात राहतो, ज्या देशात राहतो, तिथं प्रकाश आहे का प्रियजनांनो? अगदी नाही. तुम्ही आणि मी जे देवा प्रभू येशू मसीह आपला प्रकाश आहे आणि प्रभू येशू मसीहचा प्रकाश तुम्हावर आणि माझ्यावर पडलेला आहे, तो प्रकाश आपल्याला गाळून ठेवायचा आहे का? अगदी नाही, बिलकुल नाही प्रियजनांनो. आणि हे केवळ पालकांचं काम आहे, सेवकांचं काम आहे की त्यांनी संदेश द्यावा. तुमचं माझं काम नाहीये. अगदी रॉंग. प्रभू येशू मसीहनं काय म्हटलेलं? जा कानाकोपऱ्यात माझी सुवार्ता सांगा, पिताच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्या सर्वांना तुम्ही शिकवा. अशी त्याचा हुकूम आहे. आज्ञा प्लस हुकूम आहे प्रियजनांनो. तर ॲज अ बिलीवर प्रभू येशू मसीहच्या पवित्र बलिदानावर आपण विश्वास जर ठेवतो, त्याच्या पवित्र बलिदानावर, की तो माझ्यासाठी, माझ्या अपराधांसाठी तो घायल झाला, माझ्या पापांच्या क्षमेसाठी त्यांनी प्राण दिला, माझ्यासाठी तो गाडला गेला आणि माझ्यासाठी तो तिसऱ्या दिवशी जिवंत आला आणि तो आज स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे आणि तो येणार, तुम्हाला मला नेण्यासाठी तो येणार आहे प्रियजनांनो. आणि त्यांनी दिलेला महान असा पवित्र आत्मा आपल्याला छाती ठोकपणे आपल्याला कबूल करायला लावतो की प्रभू येशू मसीह लवकर येणार आहे. त्याचं वचन किती खरं आहे हे आजमून पहा प्रियजनांनो. आणि तो येणार, विलंब लावणार नाही, त्याचं वचन आहे प्रियजनांनो. आणि त्याचं वचन खूप खरं आहे. त्याचं वचन तो किती उंच करतो, तर तुम्हाला मला त्याचं वचन किती उंच केलं पाहिजे प्रियजनांनो. कोणतं पण एक वचन घ्या. प्रभू हे वचन मी बांधलं येशूच्या नावात. तुम्ही संकटात आहे, आज दुःखात आहे, तुमच्यावर संकट आहे, तुम्हाला ड्युटीवर तुमचा छळ होत आहे, ड्युटीवर तुम्हाला हरासमेंट होते, तुम्हाला टॉर्चर करत असतील, तुम्हाला सतवत असतील, तुमचे सुपिरियर तुम्हाला त्रास देत असतील, तुम्हाला सगळे नकारात्मक, सगळीकडून नकारात्मक, अरे हे बरोबर नाही, ते बरोबर, ते बरोबर नाही, सगळी नकारात्मक गोष्टी येणार. परंतु त्यामध्ये कोण आहे तुमच्या संगती? प्रभू येशू मसीह. जिवंत देव तुमच्या संगती आहे, जिवंत देव तुमच्या संगती आहे. तो महान असा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही, कधी तो विसरणार नाही. तुम्हाला तो सदैव 24/7 तो उभा आहे. 24/7 कोण उभं राहणार प्रियजनांनो? परंतु परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी प्रियजनांनो.
भिवू नका, घाबरू नका, हिंमत धरा प्रियजनांनो. आणि आपल्या या परिस्थितीतून निघण्यासाठी एकच वेपन आहे. वेपन म्हणजे आपल्याला दिलेला हत्यार. ॲज अ ट्रू ख्रिश्चन इज, खरे ख्रिस्ती लोकांना एकच हत्यार दिलाय परमेश्वराने, ते म्हणजे प्रार्थना. प्रार्थनेचे मोठे बळ, नाशी संकट समूळ. समूळ नाश करण्यासाठी, त्या संकटाचा समूळ रूट, रूट म्हणतो ना ज्याला, मूळ. मूळ म्हणजे काय, रूट इंग्लिशमध्ये. ते रूट पासून तोडून टाकण्यासाठी केवळ प्रार्थनेचे मोठे बळ. जेव्हा प्रेषित पेत्राला बंदिशाळेत टाकतात, साखळदंड बांधतात, आणि तो देवाचे गीत, देवाचा धन्यवाद करत राहतो. आणि त्यावेळेस मंडळी त्याच्यासाठी प्रार्थना करते. तो साखळदंड एका सुतळीप्रमाणे निघून जातात. देवदूत येतात आणि ते बंदिशाळेतून त्यांना काढतात. हे आहे प्रार्थनेचे मोठे बळ, नाशी संकट समूळ प्रियजनांनो. आज देवाच्या वचनाकडे आपण बोलूया. आज आपल्याला अशा परिस्थितीमध्ये, कामावर म्हणा, घरात म्हणा, किंवा कुठे पण आपण राहतो, तिथं आपल्याला शेजाऱ्यांचा काही असेल प्रॉब्लेम, कोणत्याही संकटामध्ये तुम्ही असाल प्रियजनांनो, काहीच घाबरू नका. त्या संकट समयी प्रभूचा धावा करा आणि ही प्रार्थना करा, परमेश्वरा, मी आज या परिस्थितीत आहे. ही परिस्थितीतून तू मला काढण्यास शक्तिमान परमेश्वर आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर तू आहे. केवळ तू आहेस. परमेश्वरा, माझे संकट दूर कर, माझे संकट निवारण कर. मला यामधून तू बाहेर काढ आणि तुझं गौरव, तुझं महिमा, तुझी जिवंत साक्ष देण्यास मला उभं कर. आणि परमेश्वर, तुमच्या या केलेल्या प्रार्थना, या लीनतेने, नम्रतेने केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकतो. प्रियजनांनो, सुंदर वचन आहे बघा. जेव्हा आपल्याला असे विरोध येतील तर आपण भांडू नये, आपण भांडणं करायचे नाही प्रियजनांनो. तर आपल्याला कसं वागायचं, सौम्यतेने. सौम्यता म्हणजे शांतीने, कारण आपला परमेश्वर भांडणाचा परमेश्वर आहे. सूर्यात तलवारी भाले हे काढायचा परमेश्वर आहे नाही प्रियजनांनो. तर तो शांतीचा राजकुमार आहे. तो शांतीचा राजकुमार आहे. तर तुम्ही आणि मी शांतीचे लेकरं आहोत प्रियजनांनो. तर आपल्याला कसं वागलं पाहिजे. भलेही तो व्यक्ती 1000 शिव्या दो समोर, घाण शिव्या दो, मला, कोणालाही, तुम्हालाही, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार, त्याच्या संगती तुम्ही पण भिडणार. नो 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 नो. मग तुमच्यात आणि त्याच्यात काही फरक नाही. तुम्ही आणि ते सेम झाले. मग तुम्ही येशू मसीला नाही ओळखत. मग येशू मसीह म्हणतो, एका गालावर तुम्हाला कोणी मारले तर दुसरा गाल द्या, दुसरा गाल द्या. प्रभू येशू मसीहचं हे वचन आहे. एक गालावर कोणी मारले, दुसरे गाल द्या. प्रियजनांनो, जेव्हा प्रभू येशू मसीहला क्रूस खांबावर मारण्यात येते, त्यावेळेस तो पहिला शब्द काय म्हणतो, हे पित्या, हे काय करत आहे, यांना कळत नाही. किती सोटे मारले. एक सोटा पूर्ण मांस आणि गुद्दा निघून जायचा आणि सारा रक्त बाळमाळ होऊन जायचा प्रभू येशू मसीह. तर ते 44 सोटे त्याला मारण्यात आले प्रियजनांनो. आणि त्याच्या मार खाल्ल्याने मला आणि तुम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे प्रियजनांनो. हे आहे ते आत्मिक आरोग्य. आत्मिक आरोग्य, शारीरिक नाही प्रियजन. शरीर तर येतं, कुजणारं शरीर आहे, नाशवंत शरीर आहे, परंतु आत्मा जो त्याचा आहे, तो आत्म्याने आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आत्म्याला आपल्या आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आणि प्रियजनांनो, त्याने आपले श्राप त्याच्यावर घेतले, जेणेकरून जो आशीर्वाद आहे, जो आशीर्वाद अब्राहमाच्या द्वारे द्यायचा होता परमेश्वराला, ते त्याने प्रभू येशू मसीहच्या द्वारे आपल्याला पूर्ण केले प्रियजनांनो. आणि आपल्याला सौम्यतेने, सहनशीलतेने वागायचं आहे. आणि शिकवणीत निपुण म्हणजे ही बाबा, हे असं नाहीये, जे खरं आहे ते तुम्ही त्याला क्लिअर करा आणि त्याचे मन आणि अंतःकरण तुम्ही साफ करा, जेणेकरून
त्याला पण पश्चाताप होईल. पश्चाताप बुद्धी परमेश्वर देईल. हा, सैतानाच्या पाशात मध्ये जो पडलेले आहेत ते, त्यांना परमेश्वर देवाच्या इच्छेस वश होण्याकरता परमेश्वर त्यांना होश मध्ये आणेल. प्रियजनांनो, याचा अर्थ काय? या वचनाचा खूप गूढ रहस्य आहे. देवापासून एक एक वचन आहे ना, असं नाहीये सांगितलं, त्याच्यामध्ये खूप रहस्य दडलेलं आहे. प्रियजनांनो, खूप त्याच्यामध्ये रहस्य आहे की परमेश्वर असं त्याचं वचन काय, या वचनाचा काय अर्थ आहे, काय मी समजायचं परमेश्वरा. तर परमेश्वराकडे आपल्याला प्रार्थना करायची, देवा पा तू काय मला बोलला, ती मला काय बोलली तिची मी क्षमा करतो प्रभू, परंतु तू तिला बदल. तिच्या हृदयांतःकरणाला तू बदलणारा परमेश्वर आहे. तिला तू बदल माझ्यासाठी. तिनं माझ्याबद्दल असं घाण बोलू नये, तर तिनं माझ्यासाठी चांगलं बोलावं. मग तू त्याला बदल, तू तिला बदल परमेश्वरा. हे तुझे हातचे अद्भुत कार्य. ही लढाई आपली आहे का प्रियजनांनो? आज आपण जीवन जगत आहोत, तर ही आपली लढाई नाही, आपण जगत नाही आहोत. प्रभू येशू मसीहला जर आपण त्याचं पवित्र पवित्र शरीर आणि रक्त ग्रहण केलं, तर तुम्हामध्ये आणि माझ्यामध्ये त्याचं जीवन आलेलं आहे. तर आपण त्याचं जीवन आपल्यात आलं, तर आपल्यामध्ये प्रभू येशू मसीह जिवंत आहे. प्रियजनांनो, हे परमेश्वराने त्याच्या महान अशा पवित्र आत्म्याच्या द्वारे मला मार्गदर्शन केलेलं आहे की प्रभू येशू मसीह तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तो जिवंत आहे आणि त्याचं वचन तो पूर्ण करतो. तो तुम्हाला आणि मला सोडणार नाही, तो तुम्हाला मला टाकणार नाही. प्रियजनांनो, आणि तो आपल्यासाठी लढेल. हे युद्ध माझं आणि तुमचं नाहीये. हे युद्ध जे आपण जगत आहोत जीवन, हे माझ्यासाठी आणि तुमचं, आपण आपल्यासाठी नाही जगत आहोत, आपण त्याच्यासाठी जगत आहोत. आपली तयारी करत आहोत. आपली अजून तयारी नाही झालेली आहे. त्याचा स्वभाव, प्रभू येशू मसीहचा स्वभाव आपल्यात अजून कुठं आला आहे? तो किती सहनशील आहे, तो किती लीन आहे, तो किती नम्र झाला. प्रियजनांनो, युगो का राजा, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तो होता ना. पण तरी तो आला त्या महिमेला सोडून. तो माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी या जगात दुःख भोगण्यासाठी, कष्ट करण्यासाठी तो आला. आणि त्याचे जगीक बाप योसेफ काय करायचा? कार्पेंटर होता. आणि त्या कार्पेंटरचं काम प्रभू येशू मसीहने सुद्धा केलं ना. कारण बापाचं काम मुलगा करतो आणि पहिला मुलगा तो, त्याने कार्पेंटरचं काम केलं. किती जोडा लागते ना, सगळं रोंदा, आरी, हातोडा, खिळे, सगळ्या वस्तूला जोडायचं काम केलं परमेश्वराने. आणि शेवटी काय केलं? आपलं पवित्र पवित्र बलिदान केलं. आणि सर्व काही स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवामध्ये आणि मनुष्यामध्ये जी पापाची दरी होती ती दुभागून फसमेटाची सेवा केली, आपल्याला एक केलं. आणि त्याला स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाला अब्बा पिता म्हणण्याचा अधिकार जो आपण गमावला होता, त्या दुष्ट सैतानाने हरवला होता आपला आदामाच्या द्वारे, तो पुन्हा प्रभू येशू मसीहच्या पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे त्यांनी पुन्हा आपल्याला दिला आहे. प्रियजनांनो, तुम्ही त्याचे कन्या आहात, तुम्ही त्याचे पुत्र आहात. घेऊ नका. परमेश्वर प्रभू येशू मसीह आपल्या संगती आहे. तो तुम्हाला मला कधी सोडणार नाही. किती बिकट परिस्थिती येऊ दे म्हणा, संकटाची ऐशी तेशी, नो प्रॉब्लेम. माझा प्रभू येशू मसीह, माझा जिवंत परमेश्वर, माझा खरा जिवंत देव माझ्या संगती आहे. आणि तो माझी प्रार्थना ऐकून या सर्वांना तो बदलून त्यांना तो पश्चातापी बुद्धी देईल. आणि ते लोक पश्चाताप करते, अरे आय एम सॉरी मॅडम, आय एम सॉरी सर, मी तुमको ऐसा बोला. हे परमेश्वराचे अद्भुत कार्य. प्रियजनांनो, त्या कार्य होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? फक्त विश्वासाची प्रार्थना. विश्वास ठेवून, परमेश्वरा मी तुझा विश्वासू लेकरू आहे, मला तुझ्यावर पूर्ण भाव ठेवून, तुझ्यावर अवलंबून मी खऱ्या विश्वासाने ही प्रार्थना करतो. माझे सारे दुःख संकट, माझ्या जीवनातले सारे तांबडे समुद्र नासोरी येशूच्या नावात तू दुभागून टाकलेस, हा मी विश्वास धरतो. येशू प्रभूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.